नक्की. नमस्कार मंडळी, जेजुरीसाठी निघालोय कारण आमची पालखी, आमची खंडोबाराची पालखी जेजुरीला चाललेली आहे. दर 2 वर्षानंतर जाते, म्हणजे 2 वर्ष आड करून 3ऱ्या वर्षी जाते. तर पाहूया पुढचा प्रवास कसा होतोय. पण तुम्ही कुठे जाऊ नका, ब्लॉग पूर्ण बघा. आई स्वेटर, माझा स्वेटर घरी विसरलेला आहे आणि CST वरून ट्रेन सुटलेली आहे. पण मी थोड्या वेळापूर्वी एका व्यक्तीला सांगितलं होतं की स्वेटर घरी विसरलेला आहे. मी बोललो त्या व्यक्तीला की नको आणू, त्याची काही गरज नाही आहे. पण तो व्यक्ती ऐकायलाच तयार नाही की नाही, जेजुरीला थंडी भरपूर आहे, स्वेटर घेऊनच जा. ट्रेन दादरला पोहोचणार आहे, CST वरून निघालेली आहे. तो दादरला पोहोचलेला आहे. तो कोण आहे तर तुम्हाला थोड्याच वेळात समजेल. तर मंडळी दादर स्टेशन आलेलं आहे. सो तो व्यक्ती कोण आहे तुम्हाला थोड्याच वेळात समजेल. कारण आपला जीवाभावाचा व्यक्ती आहे, भावाचा नाही म्हणता येणार. तुम्ही बघा तो व्यक्ती कोण आहे. कारण मला स्वेटर घेऊन फक्त आलेला आहे तो, फक्त स्वेटर. का तर तुला थंडी वाजू नये जेजुरीला, बस याच कारणामुळे. तो व्यक्ती कोण आहे तुम्हाला थोडाच वेळात समजेल. व्हिडिओ आवडतात? व्हिडिओ आवडतात? हो आवडतात. रोज बघता? हो कंटिन्यू बघतो टाइमपास मध्ये. सगळे भारी रोल कोणाचा आवडतो? आईचं तुमचं तसा करून बघा तो व्यक्ती कोण आहे. दिसले. हो चढू नका. हो बाबा या, थँक्यू. आपला जीव आलेला आहे आपल्याला स्वेटर द्यायला. फक्त आपण सुद्धा जेजुरीला येणार होते, परंतु त्यांची तब्येत ठीक नाही, तरी सुद्धा ते मला स्वेटर घेऊन आले, ते पण माऊलगाववरून. ही खूप मोठी गोष्ट आहे माझ्यासाठी. तो व्यक्ती जो होता तो फक्त माझे भाव आहेत, आणि आजपर्यंत ज्यांनी मला सपोर्ट केला, इथपर्यंत पोहोचवलं, तो माझा बापच आहे. हो, बायकोने मस्त वेगळी इडल्या दिलेल्या आहेत सासूबाईसाठी. एवढं प्रेम कोणीच करत. कशी झालेली आहे? एकदम छान झाली. तू ते छानच बोलणार कधी. मस्त. तर छान वातावरण आहे आणि आपण इडली खातोय, ते पण ट्रेनच्या विंडो सीटमध्ये बसून. हे फार कमी लोकांना अनुभवायला भेटतं. म्हणजे बायकोने बदलले म्हणून नाही, काय नुसतं खाऊ खजाना. मी चटणी घेतोय त्यांच्याकडून बस. कारण शेंगदाण्याची आहे ना, शेंगदाण्याची चटणी आहे. आणि ही गावाकडची चटणी खूप म्हणजे छान लागते, चवीला असते. तुम्ही का सुकट आणली का? शनिवार नाही का? आमचं पण आज शनिवार आहे म्हणून, नाहीतर आम्ही मच्छीच आणतो, कारण आम्ही कोळी आहोत. दे त्यांना दे डिशमध्ये. भाजी हे घ्या, आमच्याकडून पनीरची भाजी माझ्या बायकोनी बनवली. सो फायनली 2:30च्या नंतर आपण जेवायला बसतोय. खूप भूक लागलेली आहे पोटामध्ये. म्हणजे आम्ही रूमवर जाऊन जेवलो असतो, पण जी भूक लागलेली आहे आता ती अफलातून आहे, आणि ती भूक मरू नये म्हणून आपण इथेच जेवून घेतोय. आणि हो ज्वारीची ना घातली. आपण मोस्टली आपण तांदळाची भाकरी खातो, पण आता सध्या हल्दी बायकोनी सवय लावलेली आहे ज्वारीची भाकरी खायला. फक्त थोडं मच्छी असती तर मजा आली असती, पण ठीक आहे, हे पण काय मच्छीपेक्षा कमी नाही. मस्त झालं बघ. सर पाहताय तुम्ही कोणती ट्रेन आहे माहिती ना? बुलेट ट्रेन, वंदे भारत आहे. वंदे भारत ट्रेन चाललेली आहे. ओहो, वंदे भारत ट्रेन
मी पहिल्यांदा बघितलेली आहे. अरे बापरे, 2 मिनिट झुप कोण गेली. तेव्हाच्या निमित्ताने आम्ही बरेच दिवसांनी आई आणि मुलगा फिरायला निघालेलो आहे, म्हणजे देवदर्शनाला निघालेलो आहे. खूप छान स्टेशन बांधलेलं आहे, म्हणजे एकदम सुटसुटीत. आणि हे पहा तुम्ही इथे सिटिंगसाठी तर खूप छान आहे. हे जुनेवाले, हे नवीनवाले, हे ड्रॉइंग केलेलं आहे. खंडोबारायाची टोपी आहे. वा, येलकोट येलकोट, जय मल्हार. तुम्हाला ना एक भारी गोष्ट दाखवतो, जे जेजूर स्टेशनला आहे. हे बघा, म्हणजे आपल्याला स्टेशनला आल्यावरच असं वाटतं की आपण जेजुरी गडावर आलेलो आहे. एवढं सुबक बनवलेलं आहे स्टेशन. आणि मी खरंच त्या इकडच्या कार्यकर्त्याला म्हणजे सलाम करतो की त्यांनी अशा प्रकारचं स्टेशन बांधलेलं आहे. आणि त्याचं एंट्रन्स जे आहे ते जेजुरी गडाचं दिलेलं आहे. आणि खूप छान आहे. इकडची संकल्पना खूप छान मांडलेली आहे त्यांनी. म्हणजे जे देवस्थान आहे खंडोबाचं, त्यांनी साक्षात त्या स्टेशनला अवतार दिलेला आहे. बघा, तर आपण या टमटमने प्रवास करणार आहोत. हे पहा, छान आहे. चला. सो फायनली आपल्याला आपला खंडेरायाचं मंदिर दिसलेलं आहे, घर दिसलेलं आहे इथूनच. बस आम्ही रूमवर आलेलो आहे. आणि फर्स्ट टाईम आई आणि मुलगा असं, म्हणजे नेहमी फॅमिली असायची, फर्स्ट टाईम आई आणि मुलगा हॉटेल घेऊन कुठेतरी राहिलेलो आहे आम्ही. आणि कसं वाटतं आहे तुला? मस्त. मस्त, सगळा मस्त, सगळा मस्त, सगळा. चला, तर आता फ्रेश होऊन घेतो आणि बघूया पुढचा प्रोग्राम काय आहे. तर मला नक्कीच अपडेट देत राहू. कुठे जाऊ नका, चॅनल स्किप करायचा नाही. काय चॅनल स्किप करायचा नाही. आम्ही येतोयच पुन्हा लगेच. ते आपण निघालेलो आहे आता कडा नदीवरती देवांना आंघोळी घालण्यासाठी. देव कडा नदीवरती पोचलेले आहेत. आपण जेव्हा ट्रॅव्हलिंग करून आलो तेव्हा एक थोडा रेस्ट केलं होतं, त्याच्यामुळे थोडा झोप लागली होती, म्हणून आपल्याला उशीर झालेला आहे. तर आपण आता पोचतोय कडा नदीवरती थोड्याच वेळात. तर पाहूया पुढचा प्रोग्राम. मंडळी, मी कडा नदीवरती पोचलेलो आहे आणि आपल्या देवांची जी आंघोळ चालू आहे तुम्हाला
त्या ताई सुद्धा आपल्या फॅन आहेत. तर त्या जेजुरीच्या पायथ्याशी वांगे विकतात आणि खरंच त्यांचं जेव्हा ते माझ्यासोबत सेल्फी काढायला आले तेव्हा ज्या पद्धतीने बोलले की दादा एक फोटो काढू का, त्यांचा जो आवाज होता खूप स्पेशल वाटला मला. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे खूप गोड वाटल्या मला त्या. तर ताई तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. तुम्ही तुमचा हा जो वांगे विकण्याचा धंदा आहे, जी गावठी वांगी, मी माझ्या आईला सुद्धा घ्यायला सांगितली, तुम्ही आवर्जून घेतली सुद्धा 1 किलो. तर कृपया सगळ्यांनी येऊन या ताईंची वांगी घ्या आणि या ताईंना प्रोत्साहन द्या. एक माझी बहीणच समजा ती. तर कृपया जर जेजुरीला गेल्यात आणि या ताई तुम्हाला इथे दिसल्या तर नक्की यासोबत एक सेल्फी काढा आणि वांगी घ्या आणि मला मेन्शन करा प्लीज. एवढं माझं एक काम माझ्या फॉलोअर्सनी करा. एक तरी निदान तिच्यापर्यंत पोहोचा आणि माझ्यासाठी तिच्याकडून ती वांगी घ्या, तिच्या फॅमिलीसाठी घ्या प्लीज. मी रिक्वेस्ट करून तुम्हाला सांगतो प्लीज. कारण त्यांची मेहनत मला दिसली त्यात, कारण मी तिथे बराच वेळ उभा होतो आईची वाट बघत. त्याच्यामुळे त्या उभं राहून तो व्यवसाय करत होत्या. आणि खरंच हॅट्स ऑफ या ताईला की अशा बऱ्याच स्त्रिया आहेत ज्या व्यवसाय करतात, पण या ताई माझ्या समोर आल्या म्हणून मी यांचा विषय पाडला. हा भाऊ सुद्धा आपला खूप मोठा फॅन आहे आणि हा मला जनरल 2 वेळा भेटला. पहिल्या वेळी त्या सेल्फी नाही काढला, पण दुसऱ्या वेळी काढला का तर त्याला बोलता येत नाही. देव त्याचा आवाज परत येऊ दे हीच खंडोबाचरणी प्रार्थना. आपले पुजारी आहेत तर ते सुद्धा आपले व्हिडिओ बघतात. कसे वाटतात व्हिडिओ माझ्या? छान असतात ना? बाकी तुमचं नाव? शुभम बेलसरे. तुमचं? गिरीश घोरपडे. तुमचं? बेलसरे. बघू आवाज आला तर ठीक आहे याच्यात. पण बरं वाटलं तुम्हाला भेटून. जय मल्हार. तुम्हाला घेतो. तर अशा प्रकारे आपला ब्लॉग समाप्त करतो. जास्त ब्लॉग घेता आला नाही आपल्याला, जो आहे तो गोड म्हणून घ्या आणि याला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब सुद्धा करा, कारण आपल्या खंडोबाचा ब्लॉग आहे हा. सो नेक्स्ट ब्लॉग नक्की बघा, कारण तो खूप महत्वाचा ब्लॉग असणार आहे. हा पहिल्या दिवशीचा आणि दुसऱ्या दिवशीचा ब्लॉग नक्की बघा, कारण तो खूप महत्वाचा क्षण असणार आहे आमच्या पालखीचा. आता हे मला वाटतं मुरुडची पालखी चाललेली आहे. तर खरंच आमच्या पालखीचा क्षण नक्की बघा, कारण तो जो मी कॅप्चर करणार आहे तो खूप महत्वाचा क्षण आहे. त्याला येलकोट येलकोट, जय मल्हार. मल्हार साक्षात दर्शन झालेलं आहे.